नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहे एक नवीन टॉपिक, त्याचं नाव आहे को प्राईम नंबर. बघा, इथे आपण मागच्या टॉपिकमध्ये बघितलं होतं प्राईम नंबर्स. प्राईम नंबर म्हणजे असे नंबर्स की ज्यांचे फक्त दोनच फॅक्टर असतात, 1 आणि स्वतः नंबर तोच असतो. आता हा जो आहे को प्राईम नंबर, ह्या को प्राईम नंबरमध्ये हा जो एक वर्ड तुम्हाला दिला कोचं मिनिंग असते ह्या ठिकाणी 1. ठीक आहे, म्हणजे असे दोन नंबर्स की ज्यांचा कॉमन फॅक्टर हा 1च आला पाहिजे, है ना. कॉमन फॅक्टर्स ऑफ टू नंबर्स इज 1. म्हणजे जर दोन नंबरच्या कॉमन फॅक्टरमध्ये फक्त 1च निघत आहे कॉमन, तर तो काय असतो, को प्राईम नंबर असतो. ठीक आहे, म्हणजे आपण दोन नंबरचे फॅक्टर जेव्हा काढणार त्यात कॉमन फक्त 1च पाहिजे, 1च्या व्यतिरिक्त कोणताही नंबर नाही पाहिजे. ओके, पहा फॉर एक्झाम्पल, इथे समजा इथे मी घेतला एक एक्झाम्पल. सपोज आता मला इथे 3 आणि 7ला चेक करायचं आहे की 3 आणि 7 हा को प्राईम नंबर आहे का नाही आहे. तर पहिले आपण काय करणार, याच्यामध्ये 3चे फॅक्टर्स काढणार. प्राईम फॅक्टर्स नाही म्हटलं मी, ह्या ठिकाणी फॅक्टर्स म्हटलेले आहे. तर 3चा फॅक्टर काय येईल, 1 × 3 आणि 3 × 1 म्हणजे हा झाला, बस झालं, संपलं. म्हणजे 3चे फॅक्टर्स आपण काढले इथे काय, 1 and 3 काढले. ठीक आहे, नंतर नेक्स्ट नंबर जो आपण घेऊ, आपण 7चा आपण फक्त दोन फॅक्टर निघाल, 1 × 7 और 7 × 1 म्हणजे 7चा फॅक्टर झाला काय ह्या ठिकाणी 1 and 7. आता बघा, ह्या दोन्ही पण नंबर्सच्या फॅक्टर्समध्ये कॉमन तुमचं काय आहे, फक्त ह्या ठिकाणी 1 हा कॉमन आहे. ठीक आहे, 1 हा कॉमन फॅक्टर आहे. कॉमन फॅक्टर हा यातला फक्त 1 आहे. म्हणजे आपण काय म्हणणार ह्या ठिकाणी की 3 आणि 7ला हा काय आहे, इज को प्राईम नंबर. ठीक आहे, हे झाले काय, को प्राईम नंबर झाले. म्हणजे इथे काय असतं को प्राईम नंबरमध्ये की आपल्याला कॉमन फॅक्टर जे आहे दोन नंबर्समध्ये, कॉमन फॅक्टर आपल्याला फक्त इथे काय पाहिजे, ह्या ठिकाणी 1च पाहिजे असतो. ठीक आहे, जसं की अजून बघा एक क्वेश्चन, सपोज एक क्वेश्चन घेतला आपण याच्यामध्ये की 15 आणि 16 मला चेक करायचं आहे की 15 आणि 16 हा को प्राईम नंबर आहे का नाही आहे. पाहता जसं की 15चे फॅक्टर जर आपण काढले याच्यामध्ये, तर 15 1चा फॅक्टर असतोच, 2चा फॅक्टर नाही राहणार, 3चा राहील, 3 5 15, 3 5 आणि 15 झालं. हे झाले, याचे 4 फॅक्टर झाले 15चे. 16चे फॅक्टर्स इथे काय येईल, 1चा फॅक्टर असतोच, 16 हा इवन नंबर असल्यामुळे 2चा फॅक्टर राहील, 3 नसणार, 4 राहील आणि स्वतः इथे काय राहील, ह्या ठिकाणी 14 राहील. आता बघा, ह्या ठिकाणी तुम्ही जर ह्या नंबरला जर बघितलं, तर यांच्या फॅक्टर्समध्ये फक्त आणि फक्त 1च हा कॉमन आहे. 1च्या व्यतिरिक्त कोणता नंबर तुम्हाला कॉमन वाटतो याच्यात, नाही. 3 कॉमन नाही आहे, 5 किंवा 4 कॉमन नाही, 15 किंवा 14 कॉमन नाही. म्हणजे इथे नाही का काय झालं ह्या ठिकाणी की 15 आणि 16 यांच्यामध्ये कॉमन फॅक्टर फक्त 1 आहे. म्हणून 15 आणि 16 हे पण काय आहे, को प्राईम नंबर आहे. ठीक आहे, म्हणजे हा एक वे आहे को प्राईम नंबरला फाइंड करायचा. ठीक आहे, तर असा आपला एक व्हिडिओ होता को प्राईम नंबरच्याबद्दल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज ह्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.